जय हिंद भावांनो. SSCGD 2026 एक्झामसाठी भावांनो काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. काही जणांचे ॲडमिट कार्ड पण आलेले आहेत. 27 तारखेपासून भावांनो एक्झाम डेट आलेली आहे. ज्यांचा एक्झाम डेट पहिल्या तारखेला आहे त्यांच्यासाठी भावांनो बेस्ट ऑफ लक, यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा. त्यांनी व्यवस्थित द्या, माइंडसेट बरोबर प्रॉपर ठेवा, मॅक्सिमम करून जेवढं वाचलंय तेवढं भावांनो रिव्हिजन करा, दुसरं काय शिकू नका. आणि ज्यांनी आज मॉक टेस्ट दिली आहे RWRची त्यांची भावांनो ॲनालिसिस केल्या. वेळ न घालवता भावांनो आजच्या ॲनालिसिसला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर SSCGD 2026 RWA मॉक टेस्ट 19 एप्रिल 2026. टोटल स्टुडंट भावांनो आज होतं 71,000 प्लस 71,000 प्लस. त्याच्यानंतर 95 प्लस भावांनो किती होतं? 50,700 50,700 50,700 5 लाख झाले. करायचं 50,600 प्लस 110 प्लस 36,000 प्लस आणि 125 प्लस आहेत भावांनो 15,000 प्लस 15,000 प्लस. काढा भावांनो, तुम्हाला पण सांगितले 15 डिफरन्स बघा भावांनो किती येतोय? 14,600 भागिले करा भावांनो. किती स्टुडंट बघा? 973 स्टुडंट. 95 म्हणजे 96 झाले की 973 स्टुडंट भावांनो वाढले. त्यामुळे मॅक्सिमम करून इथे 1,000च्या वरती असणारच आहे मॅक्सिमम. त्याच्यानंतर भावांनो 110 आणि याच्यात बघा किती आहे? 16,000 21,000 हे बघा भावांनो. ह्याच्यात भावांनो किती आहेत? 1400. खरा माइंडसेट भावांनो 110 प्लस वाल्यांचाच असणार आहे. बघू शकताय 1400 पोरं झालेली, 1400 म्हणजे 1 मार्क जरी वाढला तर बघू शकता किती पोरं वाढतात. 1400 डिफरन्स. 125 भावांनो 15,000 आहेत. ॲव्हरेज स्कोर याच्यानंतर भावाचा ॲव्हरेज स्कोर भावांनो ह्या टेस्टचा 105 आहे. ह्याच्या मागच्या म्हणजे 12 एप्रिलला किती होता बघा? 12 एप्रिलला होता 88. म्हणजे बघू शकता एक्झाम आजची सोपी होती. 88 होता. डिफरन्स बघू शकता 8 आणि 7 15 म्हणजे जवळपास 17 मार्काचा डिफरन्स आहे. प्रत्येकाचं भावांनो 17 प्लस मार्क असणारच आहे. त्यामुळे भावांनो लक्षात ठेवा 105 आजची एक्झाम भावांनो आजची होती भावांनो मॅक्सिमम करून इझी होती. त्यानंतर भावांनो हिंदी आपल्याला माहिती आहे रेशो कसा ठेवायचा आपल्याला 18 18 15. जीकेजीएस द्याने आहे. जीकेजीएसचा भावांनो 10 तर पण लिहितो जीकेजीएस 10 जीकेजीएस 10. तर आपल्याला किती पडल्यात ते पण सांगतो. सगळ्यात अगोदर भावांनो हिंदी होती इझी रिझनिंग कॅल्क्युलेटिव्ह प्लस मीडियम. त्याच्यानंतर मॅथ्स मीडियम. जीकेजीएस आज एक पण प्रश्न सोडवा नाही आहे. तुम्ही बघू शकता एक पण प्रश्न सोडवलेला नाही. 0 केला. वेळ त्याला देण्यापेक्षा म्हटलं ह्या तिन्ही सब्जेक्टवर द्यायचा, कारण मॅक्सिमम फोकस आपल्या या 3 सब्जेक्टवरतीच आहे. हिंदीला मला पडल्यात भावांनो 18, रिझनिंग 16, मॅथ्स 18. टोटल भावांनो याची झाल्या किती होत्या बघा 52 बरोबर आल्यात आणि भावांनो 6 चुकल्यात. 6 भावांनो चुकल्यात एवढं लक्षात ठेवा. टोटल माझा स्कोर आहे भावांनो 1.103 का 102 असा काहीतरी आहे. 52 गुणिले 2 करा. 2 गुणिले 2 गुणिले 4 आणि 10 104 मधले एक याचं किती मार्क जाणार आहेत?
2 मार्क धरा म्हणजे 102च्या आसपास भावानो 102 पॉईंट कितीतरी असणार 102 आजचा म्हणजे जीकेजीएस मी काय सोडवा नाही त्यामुळे भावानो स्कोर एवढा आहे. स्कोर एवढा झालाय आजचा. स्कोर एवढा झाला आजचा. महाराष्ट्रवाल्यांसाठी भावानो आजचा मॅक्सिमम स्कोर आहे भावानो या टेस्टचा 120. कर्नाटक भावानो 20 कमी करा 100. एवढं तरी पाहिजेत. हे झालं भावानो आजची अनालिसिस. त्याच्यात भावानो काही टिप्स सांगतो. जो पण मॅरेथॉन करालाय शक्यतो व्हिडिओ बघू नका. पीडीएफ वाचा कारण वेळ भावानो पीडीएफ वर घालवा. जर समजत नसेल तर भावानो व्हिडिओ बघू शकता. पण जे पण गागर मी सागर असून देत किंवा मॅरेथॉन असून देत ते भावानो पीडीएफ न सॉल्व्ह करायचा बघा. कारण मॅक्सिमम करून वेळ व्हिडिओवर जास्त जातोय पीडीएफ वर कमी जातोय कारण आपल्याला मेन आहे तेवढंच वाचायला लागते. आता समजा प्रॉफिट लॉस आहे प्रॉफिट अँड लॉस मॅक्सिमम करून याच्यात भावानो पाच टाईप महत्वाचे आहेत त्या बघितल्या. सप्लायचे पुढचा सब्जेक्ट घेतला पुढचा टॉपिक घेतला असं भावानो करा. नाहीतर भावानो मॅक्सिमम वेळ भावानो गागर मी सागर ह्याच्यात जाणार आहे तुमचं. एवढं लक्षात ठेवा. आणि काय अडचण आली तर भावानो काय विशेष नाही. सगळ्यांचा मार्क भावानो एकाच लेवल नाही कारण एक्झाम डेटच तशी आली घाईत. जो कन्सिस्टन्सी आहे त्याची भावानो वाढणार. जो नाही भावानो त्याचा हमखास मार्क भावानो कमी होणार त्याला काय भावानो पर्याय नाही. आणि असं पण नाही की 10 दिवसात मार्क 140 होतील 10 दिवसात मार्क भावानो 120 होतील असं नाही भावानो. असं काही नसते स्ट्रॅटर्जी. तर भावानो एक वेळ ज्यानं पहिल्यापासून केले त्याची भावानो स्ट्रॅटर्जी होऊ शकते. पण जो आधी मधी गडपलाय तो भावानो त्याची होणार नाही. कारण भावानो 10 दिवस म्हणजे आपला सिलेबस अगोदरच भावानो जेवढं वाचेल तेवढा कमी आहे. जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढी कमी आहे. आता बघा हे 3 सब्जेक्ट आहेत 1 2 3. मी रेशो काय ठेवलेला 18 18 15. ह्याचंच मार्क किती होते बघा 8 8 16 16 आणि 5 21 म्हणजे इथं 2 झालं म्हणजे 1 त्याला 2 1 2 3 4 5 म्हणजे 51 आल्यात किती भावानो बघा 18 8 8 8 16 16 आणि 6 16 आणि 6 22 ह्याच्याले 2 52 बघू शकता. पण मॅक्सिमम करून भावानो इथं भावानो कमी झाल्यात मार्क. रिझनिंगला किती भावानो 2 कमी पडल्यात 2 प्रश्न चुकल्यात. म्हणजे आपण रेशो धरतो त्यानुसार एक एकदा पडत नाहीत. त्यामुळे भावानो खचायचं नाही. जेवढे येतील तेवढं भावानो द्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला भावानो विसरू नका. जय